कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातली पाणी नव्याने पहावे. खरंय तुझं. काही नाही, छान गायलीस. निघूया. खरंच मनापासून बोलतोयस? का असं का विचारलंस? ऋषी, तू माझ्यावर रागवलायस का? का तुला मी आवडलेलेच नाहीये? का तुला माझ्याशी लग्नच करायचं नाहीये? हो ना? बोल ना, असा गप्प नको राहू. ठीक आहे, मला माहितीये तुझं माझ्यावर प्रेम नाहीये, तुला मी आवडलेलेही नाहीये आणि तू माझ्यावरच रागवलायस. पण मी तुला एक सांगू, तुझं माझ्यावर प्रेम नाहीये कारण तुझं कमळीवर प्रेम आहे. खरं आहे ना? आहे ना तुझं खरंच कमळीवर प्रेम? अरे तुझ्या डोळ्यात, तुझ्या बोलण्यात, तुझ्या विचारात फक्त कमळी दिसते. कोणालाही सहज कळेल की तुझ्या मनात फक्त कमळीच आहे. असा शॉक्ड काय बघतोयस? आपण भेटल्यापासून मी हे ऑब्झर्व करतेय. तिचा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा तुझा चेहरा कसा बदलतो, तू किती मनापासून तिच्याबद्दल बोलतोस, तुला तिची किती काळजी आहे. आणि हे सगळं ऑब्झर्व केल्यानंतर तर मी खात्रीने सांगू शकते की तुझं तिच्यावर प्रेम आहे. हो ना? खरं खरं सांग, आहे ना तुझं तिच्यावर प्रेम? नाही नाही, असं काही नाहीये. मग कसं आहे? मला उगाच चेंड्या लावू नकोस. मला खरं खरं सांग, तुला कमळीची शपथ आहे. बोल ना, तुझं तिच्यावर प्रेम आहे. नाही तर थांब, मी कमळीला डायरेक्टच सांगते. ए कमळी! थांब 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 थांब, मी पाया पडतो तुझ्या. तिला काही सांगू नकोस प्लीज. मग काय हो नाहीचा खेळ खेळतोयस? प्रेम आहे की नाही? आहे, माझं कमळीवर प्रेम आहे. मग एवढं जर तिच्यावर प्रेम आहे तर तिला जाऊन सांगत का नाहीस? नाही सांगू शकत, कारण ती इथे या शहरात एक खूप मोठं स्वप्न घेऊन आली आहे. तिला तिच्या गावी जाऊन एक कॉलेज, एक शाळा उभी करायची. म्हणजे गावातल्या ज्या तिच्यासारख्या मुली आहेत त्यांनाही त्यांची स्वप्न पूर्ण करता येतील. स्वतःचं स्वप्न पूर्ण करत तिला इतर मुलींचंही स्वप्न पूर्ण करायचं आहे. इतकं सगळं तिला करायचं असताना ह्या सगळ्या गोष्टींकडे तिचं लक्ष नाहीच आहे, इंटरेस्टच नाही आहे तिचा. मी तिला जर का हे सगळं सांगायला गेलो ना तर आमची आहे नाही ती मैत्री सुद्धा तुटेल. अरे असा का विचार करतोस? काहीही झालं तरी तुझं तिच्यावर प्रेम आहे ना, मग प्रेम सगळं निभावून नेईल. तिच्या स्वप्नांच्या आड माझं प्रेम येणार असेल तर ते मलाच नाही चालणार. तिने जर का ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर ती तिचं स्वप्न बाजूला ठेवेल. तिचं ध्येय, तिचे गोल्स बदलतील, तिची प्रायोरिटी बदलेल आणि ते मला नकोय. काही काय, कोण म्हणतं असं? उलट प्रेम माणसाला त्याची स्वप्न पूर्ण करायची ताकद देतं. आणि तुझ्यासारखा मित्र जर तिच्या सोबत असेल तर तिची स्वप्न सत्यात उतरण्यासाठी तिला मदतच होईल. खूप जिद्दीने गोल्स अचीव करू शकेल ती. आणि तुला एक सिक्रेट सांगू? काय? जसं तुझं तिच्यावर प्रेम आहे ना, तसं त्या कमळीचं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे. काही हट. अरे हो, मी जेव्हा आपल्या लग्नाचा विषय तिच्यापाशी काढला तेव्हा तिचा चेहरा चक्क पडला होता. आता तू मला सांग, जर तू तिच्या मनात नसशील तर तिचा चेहरा का पडेल? आणि त्याहूनही पुढे जेव्हा ती मला रूम दाखवायला आली होती ना, तेव्हा ती तुझ्याबद्दल इतकं भरभरून बोलत होती. आणि त्यात अशाही कित्येक गोष्टी होत्या ज्या एखाद्या माणसावर आपलं प्रेम असेल ना तरच आपण ऑब्झर्व करतो. नाही ग, अगं काय माहितीये का, आम्ही आता खूप महिने झाले एकमेकांना ओळखतो. ती मला रिस्पेक्ट पण करते ॲज अ टीचर आणि आमची मैत्री पण आहे ना, असो म्हणून तिला या गोष्टी माहिती असतील. तुझं मिसअंडरस्टँडिंग होतंय काहीतरी. ए ऋषी, तुम्हा मुलांना ना ह्या अशा गोष्टी कळणारच नाहीयेत कधी. तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये असं तू म्हणतोयस तर ठीक आहे, पण तिचं तुझ्यावर प्रेम असलेलं तुला आवडणार नाहीये का?
ती खरंच तुझ्याबद्दल काय विचार करते हे तू कधी जाणून तरी घेतलंयस का? अरे तुमच्या दोघांच्या डोळ्यातलं एकमेकांबद्दलचं प्रेम मला दिसलं तर ते तुम्हाला कळू नये. भले तुम्ही जगाला फसवू शकता पण स्वतःला तरी फसवू नका. हे बघ, तू तू म्हणतेस ते पटतंय मला, पण ऑनेस्टली सांगू का, मला नाही माहिती काय केलं पाहिजे आता. बिकॉज सगळ्या गोष्टी खरंच खूप कॉम्प्लिकेटेड आहेत ग. ऋषी, ती अशी मुलगी आहे की ती तिच्या मनातलं तुला कधीच बोलून दाखवणार नाही. आणि तू सुद्धा जर का गप्प राहिलास तर वेळ हातातून निघून जाईल. मग पश्चाताप झाला तर वाईट वाटून घेऊ नकोस. सो माझं ऐक, वेळ हातातून निघून जाण्याआधी तिच्याकडे व्यक्त हो. मी तर म्हणते तिला मोठ्यांनी ओरडून सांग की कमळी, आय लव्ह यू. आणि हो, तुझ्या या शुभ कार्यात तुला कसलीही कधीही मदत लागली तर तुझ्या या क्रेझी मैत्रिणीला हक्कानी हाक दे. तुम्हाला दोघांना एकत्र आलेलं बघून मला खरंच खूप आनंद होईल. माझी जेव्हा नातवंड होतील ना तेव्हा मी त्यांना हे नक्की सांगीन की कसं एका लव्ह स्टोरीमध्ये मी स्वतःला सॅक्रिफाईस केलं आणि प्रेमात वेड्या दोघांना जुळवून दिलं. तुझा मॅडच काय? हे बघ, सगळं ठीक आहे, पण आईचं काय? तिने ऑलरेडी सून म्हणून डिक्लेअर केलंय ना तुला. मॅम, मला तुमच्याशी बोलायचंय. बोल ना. मॅम, मला माफ करा. मी तुमच्याशी खोटं बोलले की मला ऋषी आवडला. म्हणजे ऋषी खूप चांगला मुलगा आहे, त्याच्यात कुठलीच खोट नाही आहे. पण माझं ऑलरेडी एका मुलावर प्रेम आहे. आईने तुम्हाला थेट सांगितलं आणि तिचं मन मला दुखवायचं नव्हतं म्हणून मी इथे आले. आय नो की मी तुमच्या भावनांशी खेळली आहे, पण प्लीज मला माफ करा. तुम्ही मला समजून घ्याल अशी मी आशा करते. आर यू सिरियस? तू तू खरंच वेडी आहे सगळं. अनामिका, यू आर क्रेझी. बेस्ट ऑफ लक. आता वेळ वाया घालवू नकोस. सही मौका देखो और मार दो चौका. आय नो तू तिची खूप छान काळजी घेशील, तिला छान सांभाळशील. थँक्स. चल, मी निघते. मी सोडतो तुला, चल. नाही, त्याची काही गरज नाही, मी जाईन. आणि हो, मी सांगितलेलं विसरू नकोस. नाही विसरणार. अनामिका, आज पहिल्यांदा तुझ्यामुळे माझ्या मनात कमळीबद्दल एक आशा निर्माण झाली. सो हे विसरणं शक्यच नाही. मला लग्नाला बोलवायला विसरू नकोस. शुअर. चल, गेटपर्यंत तर येतो सोडायला.